राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने. हरे सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने, साजने तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताचे जोडी, बहुता सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे. म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, आवडे तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी, आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. अरे तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवेवर, बाप रखुमा देवे, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम.
भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरे दुरावसे दुरी करिता बरोबरे दुरावसे दुरी करिता भरोवरे दुरावसे दुरी करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाचे अपुरे वाहवसे भवाची पुरी वाहावसे भवाची पुरी वाहावसे काही न लगे एक भावची कारण 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 तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता भरोवरे दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे अपुरे वाहवसे भवाची पुरी वाहावसी भवाची पुरी वाहावसी ठोबार खुमाये ढोबार खुमाई ठोबार खुमाये ढोबार खुमाई सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाचे अपुरे वाहवसी काही नलगे एक भावचे कारण काही नलगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे करिता भरोबरे दुरावसे दुरी भवाचे पुरे वाहवसे विठाला विठ्ठला 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 विठ्ठल भजन करा विठ्ठला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्तिं नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया
अभंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. माघारी या. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा अभंग आहे. सर्वांच्या पाठातील आहे आणि सोपा साधा साधकाला भक्ती करायची सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सर्व जीवाला सांगतात की बाबा रे, भगवान परमात्म्याची भक्ती करा, भजन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म तुम्हाला मिळालाय ना, मग वाया जाऊन द्यायचा नसेल तर त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा, भजन करा. तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती नाही केली तरी या जीवनातून, या संसारातून खूप असे दूर वाहत जाणार आहेत. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. आणि तुम्ही जर म्हणाल या भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी काय लागन सामुग्री त्याच्यासाठी, तर महाराज म्हणतात काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावचे कारण तुका म्हणी आन विठोबाची. ज्या भगवान परमात्म्याची आन घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात यांची बीज आहे. आणि त्या बीजेचे औचित्य साधून हरिभक्त परायण श्री राम महाराज मुळे उर्फ आमचे तात्या त्यांनी हे नियोजन गोड केलेलं आहे. सर्वांना अन्नदानही आहे, ज्ञानदानही आहे. त्यांनी 7 दिवस नवनाथ ग्रंथाचं पारायण केलेलं आहे आणि त्या गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. त्या निमित्तानं सुंदर असं नियोजन केलं कीर्तनाचं. आणि म्हणून आपण सर्वजण इथं जमलेलो आहेत. सुंदर असे त्यांचेच विद्यार्थी टाळकरी आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ भालचंद्र बाप्पू आपले तेही विना घेऊन आहेत. आमचे कृष्ण महाराज आहेत. तसेच सुंदर चाल ज्यांनी गायली असे वेदशास्त्र संपन्न अनंत महाराज जोशी त्यांनीही आपल्या कीर्तनात हजेरी लावलेली आहे. तसेच मृदंगावर ज्यांची थाप महाराष्ट्रभर गाजते आता सध्या ते आपले सुमंत महाराज, तेही आपल्या कीर्तनाला आवर्जून आहेत. कारण धर्मनाथाची सेवा घडावी या हेतूने आपण सगळे इथं जमलेलो आहेत. तुम्ही सुद्धा माता माऊल्या आहेत, पुरुष मंडळ आहे, सर्वच या धर्मनाथाच्या सेवेसाठी आपण इथं हजर आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की त्या भगवान परमात्म्याची सेवा करा, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. सांगतो तुम्हासी, अनेक ठिकाणी आपल्याला सांगत आहेत संत. आल्यानो संसारा सोडवणे करा, शरण जावदारा पांडुरंगा. प्रपंच नसरे कदा कल्पकोडी, वासनेची बेडी पडे पायी. अरे बाबांनो, या संसारात आलात ना, मग त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, भगवान परमात्म्याची भक्ती करा. कारण 84 लक्ष येऊनी जीव निर्माण आहेत या पृथ्वी तलावर, परंतु भक्त भजन मात्र मानवाला सांगितलंय साधू संतांनी. कारण का सांगितलं, ते फक्त मानवालाच करता येतं, इतर प्राण्याला करता येत नाही. आता कीर्तनाला जर आपण या म्हटलं तर पशुपक्षी येतील का? नाही येणार, कारण ते त्यांच्या ठिकाणी नाही, ते फक्त मानवाला करता येतं. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, साधू संतांनी किती सोपं करून ठेवलेलं आहे आपल्याला, की भगवान परमात्म्याची भक्ती अगदी सोपी करून ठेवली आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरचे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुराण आहेत, अनेक शास्त्र आहेत. सगळे शास्त्र, सगळे पुराण जर आपण पाहिले तर एका एका पुराणाची श्लोक संख्या जर पाहिली तर काहीची 12,000 आहे, काहीची 14,000 आहे, काहीची 18,000 आहे, काहीची 1,00,000 आहे. महाभारतात तर 1,00,000 श्लोक आहेत.
मग संतांनी असं आपल्यासाठी करून ठेवलंय की सोपे वर्मा सांगितले संती, अगदी सोपं करून ठेवलं साधू संतांनी आपल्यासाठी की बाबा हा जीव आहे याला आयुष्य कमी आहे, अल्प आयुष्य मानव देही, शत गणिले ते अर्धरात्र खाये. त्याच्यामधून आपल्याला आपला प्रपंच पाहायचा आहे, आपला संसार पाहायचा आहे. मग हा भजन कधी करील, पांडुरंगाची भक्ती कधी करील, हा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी काय केलं, सगळ्या शास्त्राचं, सगळ्या ग्रंथाचं, सगळ्याचं विचार करून मंथन केलं आणि त्याच्यामधून आपल्याला सोपं वर्म सांगितलं, ते म्हणजे नामस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरण आपल्यासाठी त्यांनी सोपं करून ठेवलं. मंथोनी नवनीत तैसे घे अनंत. जसं मंथन करून अगदी नवनीत आपल्या समोर मांडलं, ते म्हणजे रामकृष्ण हरे विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. सोपा मंत्र सांगितला. कलियुगामध्ये याच नाममंत्राने आपला उद्धार होणार आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सगळ्या शास्त्राचं मंथन केलं आणि आपल्यासाठी नामस्मरण हे सोपं करून ठेवलं. रामकृष्ण हरे विठ्ठल के हाच मंत्र का सांगितला, तर हा मंत्राच्या मागं खूप मोठा इतिहास आहे. एक तर राम नाम हे रामाच्या अवताराच्या अगोदरपासून तयार आहे. रामाचं नाव कधी आहे, रामाच्या अगोदरपासून. बोलिल्या वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. वाल्मिकांनी राम अवतार व्हायच्या अगोदर रामायण लिहिलंय असं पुराणामध्ये वर्णन आहे. म्हणून राम या शब्दाला खूप महत्त्व आहे, खूप त्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला नामस्मरण करायचे सांगितलं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात आम्हीही याच नामाने तरलोत, आणि म्हणून तुम्ही भजन करा त्या पांडुरंगाचं, ते म्हणजे रामकृष्ण हरी, याच नामाचं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्मनाथाचे विजेचे औचित्य साधून आपला कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने थोडंसं त्यांच्या परंपरेपासून आपण त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर महाराज हा नाममंत्र त्यांच्याकडून कुठे आला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तर ज्ञानेश्वर महाराजांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे श्रीगुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे श्रीगुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे श्रीगुरु मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथाचे श्रीगुरु आदिनाथ उमा. बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथाला आदिनाथ म्हणजे भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. त्या महादेवापासून, त्या भोळ्या शंकरापासून हे नाव आलेलं आहे. म्हणून या नामाला अति महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून त्या नावाला अगदी इतकं महत्व आहे की म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ते नामस्मरण केला की तुम्ही या संसारातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाहीत. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाऊ नये म्हणून भजन करा असं महाराज म्हणतात आपल्याला. का तर हा जन्म अति मोलाचा आहे. हा जन्म पुन्हा मिळणारा नाही. आणि हा जन्म फक्त याच जन्मात त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करता येतं. कारण इतरत्र चिंतन करता येत नाही, इतरत्र भक्ती करता येत नाही. म्हणून या देहात आल्याच्या नंतर ते भजन करता येतं. कारण या देहामध्ये ते ज्ञान आहे. याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात याच देहात ते भजन घडतं. आणि पाहोनी नरदेह, पाहोनी नरदेही मनुष्य ज्ञान घातले पाहि. या देहात अगदी त्यांनी ते ज्ञान घातलेलं आहे. म्हणून आपल्याकडं पूर्वीचंच ज्ञान आहे, परंतु ते आपल्याला मायेचा पडदा पडल्यामुळे ते दिसत नसतं. म्हणून ते ज्ञान संत गुरु आपल्याला ते जागृत करून देतात. आणि मग जागृत ज्ञान झाल्याच्या नंतर ते आपल्यामध्येच असतं. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. फक्त त्या ज्ञानाची ओळख आपल्याला ते करून देतात. आणि मग ओळख करून दिली की ते ज्ञान आपल्याला उत्स्फुरित होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मनुष्य देहामध्ये ते ज्ञान त्या साधू संतांनी आपल्याला ते सांगितलं की बाबा रे, तुमच्याकडं ती क्षमता आहे, ते ज्ञान आहे. तुम्ही चिंतन त्या भगवान परमात्म्याचं करा. कारण
तुम्हाला थोडासा याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. तुम्ही म्हणाल ज्ञान आपल्यामध्ये आहे, ते कसं काय आहे? ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्याच्या नंतर सीतादेवीचं हरण झालं, सीतादेवी रावणाने नेली. त्यावेळेस सीतेचा शोध करण्यासाठी वानर सैन्य चारही दिशेने गेलं. त्यामध्ये दक्षिण दिशेला 5 जण गेले, सुग्रीव, नळ, नीळ, जामवंत आणि हनुमंत. हे 5 जण सुग्रीव, नळ, नीळ, जामवंत, हनुमंत हे समुद्राच्या कडेला गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी असं पाहिलं की अथांग समुद्र पसरलेला होता, शतयोजन समुद्र. आता पलीकडं कसं जायचं म्हणून नळाने सांगितलं, आपली काय टप्पर नाही व म्हटला इतक्या लांब जायची. मग नळ नाही म्हटलं तर मग नीळ म्हटला मी नाही जात. आणि मग नळ नीळ नाही, सुग्रीव म्हटला आत्ता कुठं मला राज्य मिळालंय, आता मी काय जात नाही व. मग नळ नीळ सुग्रीव नाही जात. जामवंतजी म्हणले माझं वय झालेलं आहे, म्हणले मला काय शक्य नाही भाऊ हे. मग जामवंतजी संपले, राहिले कोण? हनुमानजी. मग हनुमानजीने सांगितलं बरं आहे म्हणले, आता 5 जणांनी यायचं आणि 4घांनी नाही म्हणायचं, मी काय केलं म्हणले एकट्याने. आणि मग हनुमानजी म्हटले मी जात नाही म्हणले. आता मी जात नाही म्हणल्यावर मग जामवंतजी होते तिथं, ते म्हणले हनुमानजी तुम्ही इकडे या. म्हणले हे 4 जण जात नाहीत हे आम्हाला पटत म्हणले, पण तुम्ही जात नाहीत हे काय आम्हाला पटत नाही म्हणले. म्हणले मी काय केलंय कोणाचं? म्हणले तसं नाही, तुम्ही ऐकून घ्या. नळ जात नाही, नीळ जात नाही, सुग्रीव जात नाही आणि मीही जात नाही, पण तुम्ही का जात नाहीत? ते म्हणले तुम्हाला जमत नाही तसं मला जमत नाही. म्हणले ऐकून घ्या, ज्या वेळेस तुमचा जन्म झाला त्यावेळेस जन्माल्याबरोबर तुम्ही आईला म्हणले आई मला भूक लागली काहीतरी खायला द्या. त्यावेळेस आईने काय सांगितलं तुम्हाला? जा म्हणले भूक लागली ना तुला, बाहेर जा. ते काय आपल्या बाळासारखं होतं का? आपलं बाळ 12 महिने लागत आहेत त्याला पाऊल पाऊल टाकायला. तसे हनुमानजीला सांगितलं आईने जा म्हणले बाहेर जा आणि काय जे फळ दिसन लाल पिवळं ते खा म्हणले. मग हनुमानजी बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर सूर्यदर्शन झालं त्यांना. लाल बुंद असा तो सूर्याचा गोळा पाहिला आणि हनुमानजींनी समजलं की हे काहीतरी फळ आहे. आणि सहस्त्र योजन असणारा सूर्य हनुमानजीने झेप घेतली आणि त्याच्याकडे धरायला निघाले. आणि मग सुग्रीवाने सांगितलं, जामवंताने सांगितलं हनुमानजी ज्या 1,00,000 योजना असणारा सूर्य जर धरायला तुम्ही गेले तर हे 100 योजना रावण तुम्ही धरू शकत नाहीत का? हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार. विनती वारंवार. वा, असे असणारे हनुमानजी. आणि जामवंतजींनी सांगितलं ज्या सूर्याला धरायला गेलेला हनुमान रावणाला धरू शकत नाही का म्हटले. मग हनुमानजीला समजलं हो म्हटले खरंय. मग आता मला सांगा हनुमानजीकडं समुद्र उड्डाण करण्याची शक्ती पहिलीच होती का आत्ता जामवंतांनी टाकली? पहिलीच होती. फक्त त्याला आठवण करून दिली विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून फक्त संताचं गुरुचं निमित्त करावं लागतं आणि त्या अर्थाने आपल्याला त्या ज्ञानाची उत्पत्ती होत असते. म्हणून त्याच्यासाठी गुरु लागतात. गुरु लागतात. कसे गुरु लागतात? तुम्हाला 2-3 गुरुच्या जोड्या सांगणार आहे मी, कारण आपला कार्यक्रमच धर्मनाथ या संताच्या उद्देशाने आहे, त्यांच्या उत्सवानिमित्त आहे.
3 जोड्या अशा सांगणार आहे. इथून मागही गुरु शिष्याच्या जोड्या तशा झाल्या नाही आणि इथून पुढेही होणं शक्य नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली जोडी आहे ती म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि श्री गुरु गोरक्षनाथ. ही अशी जोडी आहे की ज्या गुरुच्या उपदेशाने, ज्या गुरुच्या ज्ञानाने शिष्य मोठा होतो, अशी ही जोडी आहे. किती विश्वास, किती श्रद्धा, किती आपल्या गुरुविषयी आदर या जोडीकून शिकलं पाहिजे, अशी ही जोडी आहे. तुम्हाला सगळ्यांनी आपण नवनाथाचं पारायण, नवनाथ ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, पोथीचं श्रवण झालेलं आहे, सगळ्याला कथाभाग माहीत आहे. इतकं त्या गोरक्षनाथाचं आपल्या श्रीगुरूवर प्रेम, आदर, श्रद्धा की आतोनात श्रद्धा होती. ज्यावेळेस गोरक्षनाथाचा जन्म झाला, 12 वर्षाचे गोरक्षनाथ जन्मले आणि त्या सावित्री सरस्वती नामक स्त्रीकडून ते गोरक्षनाथ ते घेऊन चालले. त्या अरण्यामध्ये जात असताना एके ठिकाणी मच्छिंद्रनाथाला भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर एका झाडाखाली बसले, थांबले आणि गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा माझ्यासाठी काहीतरी भिक्षा मागून आणा. आणि म्हणून ते गोरक्षनाथ गावामध्ये गेले, भिक्षा मागण्यासाठी गेले. ज्या घरी ते भिक्षा मागण्यासाठी गेले त्याच घरी त्यांना वड्याचा वास आला आणि ते त्या दारात भिक्षा मागू लागले. त्यावेळेस त्या महिला, त्या सरस्वती बाहेर आल्या आणि त्या बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं, आमचे गुरु झाडाखाली थांबलेले आहेत, त्यांच्यासाठी काही अन्न द्या. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितल्याच्या नंतर त्या महिलेने, त्या सरस्वती नामक महिलेने सांगितलं, थांब मंडी, माझ्या घरी पित्राचं पर्वकाळ आहे, मी तुला सगळं वाढून आणते. तिने मस्त एक ताटच वाढून आणलं, वडे, भाजी, त्याच्यात अनेक पदार्थ, त्या खीर वगैरे सगळं आणलं आणि गोरक्षनाथाला अर्पण केलं. गोरक्षनाथ आपल्या गुरुकडे गेले आणि मला गुरुविषयी काय श्रद्धा असते हे तुम्हाला सांगायचं आहे. मच्छिंद्रनाथाकडे गेले, मच्छिंद्रनाथाला ते जेवण दिलं. मच्छिंद्रनाथाला सगळं ते जेवण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, गोरक्षा, अरे याच्यामध्ये वडे खूप सुंदर सुंदर होते रे, अजून आणतो का? म्हणले, आणतो का काय विचारता, आदेश करा, आत्ता घेऊन येतो. गोरक्षनाथ पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि अलक निरंजन म्हणून हाक मारली. त्या महिला बाहेर आल्या आणि सांगितलं, आमच्या गुरुला तुमचे वडे खूप आवडलेत, अजून देता का? त्यावेळेस त्या महिलेने थोडा अनादर केला आणि सांगितलं, कानफडे गोसावी तुम्ही, जिभेचे चोचले तुम्हाला, आणि गुरुचं नाव सांगतो माझ्याकडून डबल डबल वडे घेऊन जातो नाही का? त्यावेळेस गोरक्षनाथ म्हटले, असं नाही बरं का, असं नाही होणार, माझ्या गुरुलाच पाहिजेत, त्यांनी डबल मला तुमच्याकडे पाठवलं, तुमचंही भाग्य आहे, तुम्हाला त्यांचा प्रसाद मिळतोय. मग त्यांनी सांगितलं, असं आहे ना, तुला गुरुसाठीच पाहिजेत ना, मग असं कर, मी तुला वडे देते, तुम्हाला एक डोळा काढून दे. पहा आता, क्षण न लागता आपले वाढलेले नख आपल्या डोळ्यात घातले आणि ते बुबुळ काढून त्या महिलेच्या हातावर ठेवलं, त्या लक्ष्मीच्या हातावर ठेवलं. हातावर बुबुळ ठेवलेलं पाहिलं, थर्र काटा आला तिला आणि ते बुबुळ त्याचं वापस दिलं आणि त्याचं दर्शन घेतलं. अरे अरे बाळा, काय केलंस तू? अरे मी तुझी सहज तुला बोलून गेले, सहज तुझी गुरुभक्ती पाहिली, तो एवढा त्याग केला? ते म्हटले, काही नाही आई, तुम्हाला डोळा तर दिलाय, गुरुसाठी डोळा देणं म्हणजे जास्त नाही माझ्यासाठी. आणि मग तिने वड्याची परात भरून आणली, ते वडे दिले, डोळाही वापस दिला आणि डोळा आपला खिशात त्यांनी आपल्या मुठीमध्ये दाबून धरला, एका हाताने डोळा दाबून धरला आणि गुरुकडे गेले. ते वडे त्यांच्या समोर मांडले आणि मच्छिंद्रनाथाने विचारलं, बाळ, अरे डोळा का सोडित नाहीस तू? त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतात, नाही, तुम्ही वडे खाऊन घ्या, मग डोळा सोडीन, ते डोळ्यात थोडी कचरा गेलेला आहे, मग तुम्हाला फोकाय लावतो म्हटले. नाही म्हटले, डोळा अगोदर सोड, अगोदर मला पाहू दे, तुझ्या डोळ्यातलं काढतो आणि मग मी वडे खातो. गोरक्षनाथ ऐकानात, मच्छिंद्रनाथही ऐकानात. अख्खर शेवटी मच्छिंद्रनाथाचं ऐकावं लागलं. डोळ्यातला हात काढा आणि रक्ताच्या धारा त्या चिळकांड्या पाहिल्या आणि मच्छिंद्रनाथाने विचारलं, अरे काय केलंस तू हे? त्यावेळेस त्यांनी हकीकत सांगितली. म्हटले, त्या आईसाहेबांनी माझा डोळा मागितला तुमच्या वड्यासाठी, मग मी डोळा त्यांना काढून दिला आणि वडे आणले.
मला सांगा, अशी गुरुभक्ती तिथून मागही तुम्हाला पाहायला मिळणार नाही पुराणामध्ये, आणि पुढेही होणं अशक्य आहे. अशी ती गुरुभक्ती होती. मच्छिंद्रनाथाने आपल्या योगमायाने त्याचा डोळा जशाच तशा केला, परंतु आदर्श काय ठेवला आपल्यासाठी? असा गुरु असावा आणि असा शिष्य असावा. विठ्ठला विठ्ठल 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 ही गुरुभक्ती आहे. गुरुभक्ती करत असताना अगदी मनातूनच श्रद्धा आपल्या गुरुवर ठेवणं हे गुरुभक्तीचं पहिलं लक्षण आहे. गुरुभक्ती अशी असावी, आपला प्राण अलीकड आणि गुरुची भक्ती ही त्याच्यापेक्षा मोठी असावी, श्रेष्ठ असावी. असं उदाहरण हे एक आहे गुरुभक्तीचं. अजून 2 तुम्हाला असे उदाहरणं सांगतो, कारण इथं सगळे आपलं आहेच गुरुमहिमा चालू, म्हणून आपण त्या मच्छिंद्रनाथ आणि श्री गुरु गोरक्षनाथ यांची अशी गुरुभक्ती होती. असाच प्रसंग रामदास स्वामीच्या चरित्रामध्ये एक पाहायला मिळतो आपल्याला. रामदास स्वामी काय करायचे? आपल्या रामनवमीच्या वेळेस रामदास स्वामी हे रामाची जयंती अगदी उत्साहात साजरी करायचे. कारण आपल्याला आज चरित्रच पाहिजे, आपल्याला आज काय प्रमाणात द्यायचं नाही आणि आपल्याकडे तितकं सामुग्री बी नाही. आता रामदास स्वामी प्रत्येक रामनवमीला अगदी रामनाची नवमी थाटामाटात साजरी करायचे. तुम्हाला आवडन असं सांगायचा प्रयत्न करतो, चित्त देऊन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वेळेस काय झालं, त्या रामनवमी साजरी करण्यासाठी रामदास स्वामीचा अवतार तुम्ही पाहिला, सगळे फोटोमध्ये पाहिलंय. फक्त आपल्या कमरेला कासोटी लंगोटी आहे त्यांच्याकडे, बाकी काही नव्हतं. मग रामनवमी साजरी करायची ती कशी करीत असताल तुम्हाला प्रश्न पडन. त्याच्यासाठी रामनवमी साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दाना गोटा द्यायचे त्यावेळेस, बरं का. आपल्या सेवकाच्या हातून सगळी सामुग्री ते गडावर पोहोच करायचे रामदास स्वामीकडे, आणि मग रामदास स्वामी ते रामनवमी आपली साजरी करायचे. एक वेळेस काय झालं, रामनवमी जवळ आली, 4 दिवसावर रामनवमी आली, आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या तरी मोहिमेवर गेले. त्यांचं काही येणं होईना, आणि सेवक कुणी जवळ नसल्या कारणानं तो जो दान द्यायचं होतं ते कुणी नेऊनही दिलं नाही. मग आता करायचं काय? रामनवमी साजरी करायची कशी? असे सुंदर सुंदर शिष्य मंडळ होतं. एक शिष्य असा त्या पलीकडल्यासारखा होता, कडीच्या सारखा, लय चाभरा. गप्प राहावा ना, मोठ्या माणसाचे प्रश्न काय विचारायची गरज आहे का? आता एखाद्या घरी आपल्या लग्न असावं आणि बारीक लेकराने विचारावं आपल्याला बस्ता कधी बांधायचा, तुला काही गरज आहे का त्याची? बांधते ज्याला बांधायचं ते. तसं त्या शिष्याने रामदास स्वामीला विचारलं, गुरु रामनवमी परवाच्या दिवशी आली आणि आपल्याकडं तर अजून महाराजांचा धान्य आलं नाही, पैसा आला नाही, करायची कशी रामनवमी? त्यावेळेस रामदास स्वामींनी सांगितलं, बाळ चिंता करू नको, रामनवमी थाटात होणार आहे, काही काळजी करू नको. आणि रामदास स्वामीला देखील त्याची चिंता होतीच, परंतु त्या मुलाच्या निमित्तानं त्यांनी काय केलं, मग 2 दिवसामध्ये एक रात्र जागले आणि दुसरा दिवस, 2 दिवसामध्ये 200 श्लोक तयार केले रामदास स्वामींनी. ऐका, सुंदर चिंतन आहे. 200 श्लोक तयार केले, आणि उद्या रामनवमी म्हणून आज प्रत्येक मुलाजवळ झोळी दिली आणि सगळ्याला एक श्लोक वाटून दिला. म्हटले प्रत्येकाने गावात जायचं आणि हा श्लोक दारात म्हणायचा त्यांच्या, आणि जी भिक्षा देते ती भिक्षा गडावर घेऊन यायचं. कारण भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. जी तिरस्काराने दिल्या जाते तिला भीक म्हणतात, आणि आदराने वाढल्या जाते त्याला भिक्षा म्हणतात. म्हणून हा श्लोक म्हणून ती भिक्षा घ्या. कारण आपल्या दारात जर थोडं भजन केलं तर आपल्याला प्रसन्न वाटतं, आणि आपण प्रसन्न होऊन ते दान करत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रत्येक शिष्याला एक श्लोक दिला आणि सांगितलं तुम्ही भिक्षा घेऊन या. आता ज्या शिष्याने प्रश्न विचारला होता की गुरुजी रामनवमी उद्या आली आणि आपली रामनवमी साजरी करायची कशी, त्या शिष्याला एक श्लोक दिला, त्याला झोळी दिली आणि सांगितलं जा या गावामध्ये जा आणि भिक्षा घेऊन ये. गेला तो गावामध्ये गेला.
आणि दारात उभा राहिला. ज्या दारात उभा राहिला तो ब्राह्मण खूप कर्मठ होता. त्या ब्राह्मणाचं आणि रामदास स्वामीचं काही टिपण नव्हतं. आणि श्लोक असा दिलता त्याला की असा श्लोक म्हणायला दिला त्याला की तिथं जाऊन तो श्लोक म्हणला आणि ब्राह्मण ओरडतच घरातून बाहेर आला. ऐका, लक्ष द्या. काय श्लोक होता तो? समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा कोण सर्व भूमंडळी आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. त्याच्या मधलं चरण आठवा ना मला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असा अर्थ त्या ब्राह्मणाने काढला की समर्थाची या सेवका म्हटल्यावर हे त्यांच्या गुरुला समर्थ म्हणतो काय कर. आणि त्याला काय रामदास स्वामीचं चिंतन त्याला काही ते पटत नसत. तो म्हटला स्वतःच्या गुरुचं वर्णन करतो नाही का. बाहेर आला आणि त्या पोराला त्यांनी सांगितलं, असा जर तू उद्धट आहेस ना, माझ्या दारात येऊन माझ्या शत्रूचं वर्णन करतोस. समर्थाचे लय समर्थ आहेत का तुझे गुरु? किती समर्थ आहेत पाहतो म्हटले. उद्या दिवस उगायला तू राहणार नाहीस, तू मरून जाशील. असा त्या ब्राह्मणाने शाप दिला. बरं, ब्राह्मण काय साधा नव्हता, खूप कर्मठ होता, दशग्रंथी ब्राह्मण होता. आता ह्या मुलाला चिंता लागली, उभा घाम आणि भिजला. उद्या तू राहणार नाहीस, आता करायचं काय? मग तसाच तो मुलगा वापस समर्थाकडे आले आणि समर्थाला सांगितलं. भिक्षा तर नाही आणली, पण सांगितलं. समर्थाने विचारलं, अरे तू गेला भिक्षाला रिकामा कसा आलास? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भिक्षेला गेलो आणि मरणच घेऊन आलो म्हटला. ते म्हटले, काय झालं तुला? म्हटले, काही नाही झालं. मी ज्या दारामध्ये गेलो त्या ब्राह्मणाने तुमचा श्लोक ऐकला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असं ऐकलं आणि त्यांनी मला शापच दिला. गुरुचं वर्णन माझ्या समोर करतोस म्हणले. जा म्हणले, उद्या दिवस उगायला तू मरशील. असं मरण घेऊन आलो म्हणले. आता काय करा म्हणले. ते म्हणले, अरे वेड्या, तू मरत नाहीस म्हणले, काही काळजी करू नको. हे म्हटले, कस काय? नाही म्हणले, मरत नाही, चिंता करू नको. तरी ह्याला हुडहुडीच काही राहणार ह्याची सारखं. मग समर्थ हसले. हसल्याच्या नंतर हा त्यांच्यावर ओरडला, कारण तो निपर होता, लय धट होता. तो म्हटला, समर्थ, मी मरणाच्या चिंतेत आहे आणि तुम्ही हसता म्हणले. मग समर्थाने सांगितलं, अरे तुझ्या बोलण्याचं मला हसू येतंय. माझा शिष्य आहे, माझ्यापाशी राहतो आणि माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही, त्या ब्राह्मणाच्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे नाही का? ते म्हणले, कस काय? म्हणले, मी सांगतो तू मरणार नाहीस आणि तू त्यांचे शब्द आठवतोस आणि मी मरणारे म्हणतोस. मग तुला मला हसू येतं त्याच्यामुळे. ते म्हणले, मला तुम्ही काही म्हणा, पण मला भिव वाटायला लागलं त्या ब्राह्मणाचं. म्हणले, काही चिंता करू नको, तू काय कर, माझ्यापाशीच राह आजच्या दिवस. दिवसभर त्यांच्या मागत फिरला. आता दिवसभर फिरला, पण संध्याकाळी सगळं नित्यपाठ आवरला आणि रामदास स्वामी घोंगडी टाकली आणि अंग टाकलं. हा तिथं चिटकूनच हलानाच त्यांच्यापासून. ते म्हणले, अरे निवांत झोप, काही काळजी करू नको. नाही म्हटले, मला भीती वाटते. भीती वाटते ना, ह्या घोंगडीवरच झोप म्हटले. समर्थाच्याच घोंगडीवर तो झोप. त्याला कशाची झोप आली? टकाटकाच बघायचा तो बसलेला. समर्थाचे पाय दाबीत पाय दाबीत पाय दाबीत समर्थाला झोप लागली. आणि 12 वाजायच्या टायमाला पहा, एखाद्याचे बोल काय म्हणतात ना, ते माणसाचे बोल खरे ठरतात काही काही. तसे त्या ब्राह्मणाचे बोल खरे ठरले आणि दारामध्ये त्याला भयंकर काळ दिसला. काळ दिसल्याच्या नंतर त्या मुलाचं शरीरातले प्राणच निघून गेले आणि आपले डोळे झाकले आणि आपल्या गुरुच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवलं. काही हो म्हटले, आता अखर ते आपल्याला जाणंच आहे म्हटले, आपल्याला सुट्टी नाही आता. पण जे काय व्हायचं ते आपल्या गुरुच्या पायावर होईल. म्हणून त्याने आपलं मुंडकं पायावर ठेवलं. आणि पायावर ठेवल्याच्या नंतर बराच वेळ गेला. बराच वेळ गेल्याच्या नंतर त्याने पुन्हा असं तिरक्या नजरेने उलशिक पाहिलं. तर तिथं काय चाललेलं होतं, गंमत सांगतो तुम्हाला, चित्त देऊन ऐका. तिथं यमराज काय करीत होते, आपला पास फेकीत होते त्याच्याकडे. आणि पास सर 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 करीत यायचा आणि
1 फूटभर ती घोंगडी राहिली, तिथून मागं फिरायचं. त्यांनी हे चित्र पाहिलं आणि चित्र पाहिल्याच्या नंतर अजून थोडे डोळे जास्त उघडले. तो म्हटला अरे अरे आपल्यापर्यंत येतंय पण आपल्याकडे काही येत नाही, थोडं मागच राहतंय. मग त्याने अजून डोळे उघडले, अजून असं 3-4 वेळेस त्या यमराजाने केलेलं पाहिलं आणि 5 सरसर पुढे यायचं आणि परत मागं जायचं. त्यावेळेस त्या मुलाने काय केलं, जो पायावर पडलेला होता तो आता उठून बसला आणि त्या यमराजाकडे टकटक बघू लागला आता. कारण त्याला गॅरंटी आली की आपले गुरु सामान्य नाहीत, आपल्या गुरुत का काय अधिकार आहे हे त्याला कळालं. आणि असं 3-4 वेळेस, कारण मृत्यूलाही काळ, वेळ आणि ठिकाण या 3 गोष्टी असल्याशिवाय त्याला काही करता येत नाही. म्हणून ती वेळ संपली, यमराज निघून गेले आणि पहाटच्या वेळेस स्वामी उठले आणि स्वामीने विचारलं, अरे तू मेला नाहीस का रे? तो म्हटला, नाही ना गुरु, तुमची आज्ञा होती, मरणार नाही, तुमचा शब्द खरा ठरला. आणि मग मी हसत होतो तर तू मला खवळत होतास म्हटले. आणि मग त्या शिष्यानं अगदी आनंदाने मग उड्या मारत स्नान केलं, देवपूजा केली, पूजा पाठ केला आणि दुसरा दिवस भिक्षा मागायला तयार झाले. पुन्हा भिक्षा मागायला तयार झाले. ऐका आता इथं गंमत आहे. त्या मुलाला स्वामींनी स्नान संध्या झाली, झोळी दिली आणि सांगितलं, आता ही झोळी घे, ज्या ब्राह्मणाच्या दारात गेलतास त्याच ब्राह्मणाच्या दारात जायचं. बर, अजून जो श्लोक म्हणला होता तोच श्लोक म्हणायचा. म्हणले अजून, आणि भिक्षा घेऊन यायची. मुलगा म्हटला, काल तरी एका दिवसाची मुदत दिली ती त्यांनी, आज तर तिथंच मला जाळून टाकीन ते ब्राह्मण. म्हणले असं करू नका, म्हणले माझ्यावर दया करा, मला तिथं काही पाठवू नका. दुसरे 2 घरं मी करायला तयार आहे, परंतु तिथं पाठवू नका. नाही म्हणले, तुला तिथंच जावं लागन आणि तोच श्लोक म्हणावं लागन. अवघड आहे. गुरुचं आज्ञा पाळायची म्हणजे सोपी आहे का? आपल्या सुईने असलं तर आपण गुरुची आज्ञा पाळतो, आणि आपल्याला जर गुरु म्हटले जा फलाण्याला बोलून आण, आणि आपल्या जर मनात नसलं आपण काय म्हणतो, आणि घरी असतील का ते, अरे तू तिथं तर जा. बरं तिथं जा असले कुत्रा असलं दारात तर मग ही आपली स्थिती असते. परंतु त्याचं तसं नव्हतं. सांगितलं तिथं जावंच लागन. असा रोड इतका गेला, पुन्हा वापस आला. सांगितलं गुरुला नमस्कार. आता का वापस आला? म्हटले मी जातो तिथं, तोच श्लोक बी म्हणतो, पण मला ती घोंगडी द्या म्हणली माझ्यासोबत. अरे गुरु म्हटले, अरे येड्या, घोंगडीने कुठं मरण चुकत असतं का? नाही म्हटले, माझं घोंगडीनीच मरण चुकलंय ते, तुम्ही मला तेवढी घोंगडी तरी द्या. अरे घोंगडी नाही, काय नाही, तुला जावंच लागन तिथं, तसंच जा, काही नाही मिळणार तुला. बरं म्हटले, जाऊ द्या, घोंगडी नका देऊ, तो श्लोक तरी बदलून द्या, निदान दुसरा श्लोक द्या मला, काहीतरी कोणती तरी दया करा. स्वामींनी सांगितलं, तुला श्लोक ही बदलून मिळणार नाही, तिथंच जायचं, तोच श्लोक म्हणायचा आणि तिथूनच भिक्षा आणायची. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसऱ्या दिवशी तो मुलगा पाहिला दारात आणि त्या ब्राह्मणाचं गलित गात्र झालं. कारण माणसाला घमंड असतं, दुसरं काय माणसाकडं, सामर्थ्य काही नसतं. अहंकार गेला, तो का म्हणे देव झाला. त्याचा अहंकार गेला आणि तो स्वामीच्या शरणागतीला गेला आणि उद्धारही करून घेतला. म्हणून अशी गुरु शिष्याची जोड असावी, असे गुरु असावे समर्थ. म्हणून आपल्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाची जोडी सांगितली. रामदास स्वामीचे गुरुविषयी शिष्याचं काय सामर्थ्य आहे गुरुचं ते तुम्हाला सांगितलं. आणखी एक अशी जोडी आहे, आणखी 2 जोड्या आहेत जी निवृत्तीनाथ आणि श्री गुरु ज्ञानोबा. अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अरे ज्या शिष्याच्या समोर बसून गुरु आपले श्रवण करतात, ही जोडी म्हणजे निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा. ज्ञानोबा रायाला निवृत्तीनाथाने म्हणावं ज्ञाना बैसवर आणि कर काव्य सुरू, आणि ज्ञानोबा राय खाली बसून ऐकत होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी
आपली आई ही निवृत्तीनाथाला समजलंय, बापही निवृत्तीनाथाला समजलंय, सगळं आपली गुरु माता, गुरु पिता, गुरु बंधू आणि चुलता सगळं आपल्या गुरुला. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वर महाराजाचा गाथा वाचा, कुठेही विठ्ठल पंथाचं, रुक्मिणीचं, आई वडिलाचं नाव दिसणार नाही, निवृत्तीनाथाचं नाव दिसन. निवृत्तीनाथ म्हणजे गुरु. ही गुरु शिष्याची जोड इतकी श्रेष्ठ आहे की अशी गुरु शिष्याची जोड तुम्हाला दुसरी पाहायला मिळणार नाही. आणि तिसरी एक गुरु शिष्याची जोड आहे, ती सांगतो तुम्हाला. जनार्दन स्वामी आणि श्री संत एकनाथ महाराज, या गुरु शिष्याच्या जोडीला अगदी तुम्हाला कुठंच त्या नाथ महाराजांनी सगळ्या ग्रंथापेक्षा, सगळ्या काव्यापेक्षा, सगळ्या ग्रंथसंपदेपेक्षा, सगळ्या संतापेक्षा नाथाचं वाङ्मय हे मोठं आहे. तुम्ही नाथाचं भागवत पहा, मोठं आहे. गाथा पहा, त्यांचे अभंग पहा, हरिपाठ पहा, भारुडं पहा, बाळ क्रीडा पहा, छंद पहा, गवळणी पहा, सगळ्यापेक्षा मोठं त्यांचं काव्य आहे. परंतु अभ्यास करा, त्याचं चिंतन करा. नाथ महाराजांनी कुठंही शेवटच्या चरणात सांगितलं नाही. जसं तुका म्हणे माझे असं लिहितेत ना, तसं नाथाने कुठंही लिहिलेलं नाही. एकनाथ म्हणे, आपल्या गुरुचं नाव दिलं. प्रत्येक अभंगाला एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी, प्रत्येक अभंगाला आपल्या गुरुचं नाव दिलं. ही गुरुविषयी असलेली परंपरा, ही गुरुविषयी असलेली श्रद्धा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. संताचं आणि आपल्या सामान्य जीवाचं गुरुविषयी असलेलं प्रेम यात नवल नाही, यात नवल नाही. आपला उद्धारासाठी, आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आपण श्रद्धा ठेवतो गुरुवर. संत श्रद्धा ठेवतात, सामान्य जीव श्रद्धा ठेवतात आणि ते गुरुविषयी नितांत प्रेम ठेवतात. हे आपले सामान्य, साक्षात या ब्रह्मांड नायक परमात्म्याला देखील गुरुविषयी किती श्रद्धा असते. ऐका, साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या द्वारकेमध्ये राहत असताना, कारण आपल्याला बाकीचा आज मसाला काही करायचाच नाही आपल्याला प्रवचन टाईप कीर्तन करायचं आज, कारण भगवान श्रीकृष्ण आपल्या द्वारकेमध्ये राहत असताना, तुमच्या माहितीस्तव सांगतो, थोडं चिंतनाचा विषय ऐकायसारखा आहे. द्वारकेतले लोक बसायला पाठ सोन्याचा घेत होते, जेवायला ताट सोन्याचं घेत होते. आणि अजून त्याच्या पुढचं ऐका, सोन्याच्या ताटात जेवल्याच्या नंतर ते ताट धुवून आपल्या रॅकला, आपल्या अलमारीकडे ठेवून देत नव्हते. ते ताट धुवून उकांड्यावर टाकून देत होते. दुसऱ्या वेळेस दुसरं ताट सोन्याचं. एवढी द्वारकेमध्ये श्रीमंत लोक होते. आणि त्या भगवान श्रीकृष्णाकडं दुर्वासा मुनी आले एक वेळेस. गुरुचं महात्मा काय असतं हे आमच्या पुढचं तुम्हाला देवाची स्थिती सांगू लागलो. देव सुद्धा गुरुला किती मानतात. म्हणून दुर्वासा भगवान श्रीकृष्णाच्या सभेच्या बाहेर आले आणि चोपदाराने आवाज दिला, दुर्वासा पधार हे हो. त्यावेळेस आतून श्रीकृष्ण, त्याच्या 8 पत्न्या, 16,100 सगळ्या तटस्थ झाल्या. कारण दुर्वासाचा धाक खूप होता. दुर्वासा हे क्रोधित ऋषी आहेत, क्रोधित आहेत. थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध घडलं तर काय करतील याचा नियम नाही, जाळून टाकतील सर्व. म्हणून सगळे स्तब्ध झाले आणि भगवान श्रीकृष्ण धावत सिंहासन सोडून त्या दुर्वासाचं स्वागत करण्यासाठी आले. दुर्वासाचे दर्शन घेतलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली रुक्मिणी माते समवेत. आणि पूजा केल्याच्या नंतर विचारलं, आपल्यासाठी काय सेवा करावी. त्यावेळेस दुर्वासाने सांगितलं, सेवा बिवा काही नाही करायची. म्हटले, जेवणासाठी थोडं आता दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवणाची तयारी करा. विचारलं, तुमच्यासाठी काय जेवण करावं. धाक पडला होता, कारण ज्यावेळेस द्रौपदीच्या दारात गेलता ना तो पांडवाच्या, त्यावेळेस तर सगळं आवरून सावरून झाल्याच्या नंतर गेलता आणि 60,000 ऋषी घेऊन सोबत गेला आणि जेवण द्या म्हटला. मग काय करायचं द्रौपदीने. त्यावेळेस द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. आता ती बहीणच होती ना. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लाविला. अरे कुठेच बाबा, हे दुर्वासा माझी परीक्षा घेण्यासाठी आले. त्यावेळेस तिने माझा धावा केला, पण आता मी कोणाचा धावा करायचा. यांनी जर काही मागितलं दुसरंच तर बरं. त्यावेळेस काय आंब्याचं सीजन नव्हतं, आमरस मागितलं तर मग करायचं काय.
अशी पंचायत सुद्धा देवाला पडली. आणि मग दुर्वासाने सांगितलं काही नका करू, एक खीर करा आपल्याला जेवायला आणि जेवण करून घेऊ. खीर करा म्हटल्याच्या नंतर मग भगवंताचा जीव भांड्यात पडला. म्हटले काही हरकत नाही, मेनू साधा निघाला म्हटले, काही का असा ना. आता खीर करायला तिथं काय कमी आहे, गोकुळच येते, दही दुधन तिथं काय कमी आहे. मग भांड भरून खीर केली, जेवायला बसले, जेवण झालं. आणि जेवण झाल्याच्या नंतर एक सेपरेट महाल त्या दुर्वासाला भगवान श्रीकृष्णाने दिला आराम करण्यासाठी. आणि स्वस्त आराम त्यांचा तिथं व्यवस्था केली. आराम झाला, 4 वाजले, झोप झाली आणि उठून बसले की भगवान श्रीकृष्ण तिथं हजरच. काय सेवा करावी, पाय दाबू लागले त्यांचे. ते म्हटले पाय बी काय दाबू नको. म्हटले मग आता काय चहा टाकायचा का दूध टाकायचं, तुम्हाला काय करायचं म्हटले सांगा. आता 12 वाजता जेवले, पुन्हा 4 वाजता जेवण थोडंच करणार आहेत ते. असं त्यांनी विचारलं, बा दूध टाकू का, चहा करायचा का, काय कर. त्यांनी सांगितलं दूध बीत काय नको, दुपारची खीर आहे का उरलेली. ते म्हटले बरं आहे का, आता असली तर बरं, नाही तर पुन्हा हुंबलच आहे. म्हटले पाहतो मी रुक्मिणीला विचारून. आणि मग रुक्मिणी आई साहेबाकडे आले आणि सांगितलं दुपारची काही खीर आहे का उरलेली. ती म्हणली आता काय करायचं, म्हणजे त्यांनी मागितली. मग रुक्मिणी आई साहेब आतमध्ये गेल्या आणि होती उरलेली खीर. मग आता आपण नाही का 2-2 वेळेस 3-3 वेळेस ती एकच जर वस्तू मागितले, आणा गुलाबजांबू. मग ते घरातली महिला काय करते, एखादी राग ते भांडत उचलून मांडी दे आपल्या पुढं. ठाला विठाला तसं रुक्मिणी आई साहेबांनी काय केलं, ते भांडच दिलं कृष्णाकडं. म्हणजे पुन्हा जर कमी पडतं पुन्हा वापस यांना यायचं, पुन्हा जायचं. मग भांडच दिलं. आणि मग ते दुर्वासाने ते खीर घेतली, आपल्या सगळ्या अगोदर प्राशन केली आणि उरलेली खीर भगवान श्रीकृष्णाच्या हातात दिली. सांगितलं जा ही खीर तुझ्या सगळ्या अंगाला लावून ये. आता बघा आदेश, मोठ्या माणसाचा काय आदेश येईल काहीच सांगता येत नसतं. सामान्याला त्याची बुद्धी काही कळत नसती. बुद्धीचा जनिता बघा, आता सगळ्याला बुद्धी देणारा तो आहे, पण त्याची परीक्षा आहे. कारण मला गुरुचं महत्व काय असतं हे तुम्हाला सांगायचं. या निमित्ताने या लेकराच्या ध्यानात बसलं पाहिजे, आपल्याही ध्यानात बसलं पाहिजे. म्हणून गुरुचं काय महत्व असतं आणि गुरुवर श्रद्धा ठेवल्याने, गुरुचा शब्द पाळल्याने आपलं काय कल्याण होतं हे याच्यामधून शिकायसारखं आहे. लक्ष देऊन ऐका. विठ्ठला भगवान श्रीकृष्णाने ती खिरीचं भांड ते घेतलं, ती चरवी घेतली आणि आपल्या कक्षामध्ये गेले. सगळ्या अंगाला ती खीर लावली, वस्त्र काढले आणि सगळ्या अंगाला खीर लावली. आले आणि त्या गुरुकडे आले, दुर्वासाकडे आले. सांगितलं लावली का, म्हटले हो लावली. खोटं बोलता तुम्ही. भगवान श्रीकृष्णाने दचकीन केलं, अरे मी तर सगळ्या अंगाला खीर लावली, परत कस का सगळ्या अंगाला लावली नाही तू. म्हणले कस का, मी सगळ्या अंगाला लावली. म्हणले तळपायाला लावली का, हो म्हटले तळपायाला कशी लावो, श्री गुरुचा प्रसाद येतो आणि माझ्या पायाला लावावं का मी, म्हणून मी तळपायाला नाही लावली. जा म्हटले तेवढंच तुझं अंग कच्चं राहीन आणि तुला तेच निमित्त ठरेल. मग मला सांगा, ज्या वेळेस व्याधाचा बाण भगवान श्रीकृष्णाला लागला तर कुठं लागला हो? श्री गुरुचं काय महत्व असतं, श्री गुरुचं काय विचार असतात हे आपण त्याच्यावर शंका न घेणं हे याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. ज्या तळपायाला खीर लावली नाही त्याच तळपायाला भगवान श्रीकृष्णाचा व्याधाचा बाण लागला आणि निजधामाला जावं लागलं. हे गुरुचं महत्व आहे. विठ्ठला आणि असे साधू संत, असे गुरु आपल्याला म्हणून सांगतात की बाबा रे भजन करा, त्या भगवान श्रीकृष्णाचे, त्या भगवान पांडुरंगाची भक्ती करा. म्हणून ते वारंवार सांगतात. त्यांचं काय अडकलं आपल्याला सांगण्यासाठी, अरे ते तर देवच आहेत. ते आपल्याला दिसतेत माणसासारखे, पण ते माणसं नसतात, ते देवच आहेत. संत ते देव, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे, समुद्र म्हणू नये गंगा, पाषाण म्हणू नये लिंगा,
संत नवती जगा माणसाच्या सारिखे. असे संत असतात म्हणून ते वारंवार सांगतात की बाबा रे भजन करा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला पहिल्या चरणात सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आ, आ, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आ, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरभरी दुरावसे दूरी. करिता भरभरी दुरावसी दूरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात म्हणून विठ्ठलाचं भजन करा. म्हणून आपण ऐकलं पाहिजे, गुरुचं ऐकलं पाहिजे, संताचं ऐकलं. माणसं ऐकत नाहीत. माणसाला सगळ्याला एकच हवस आहे, मी सांगावं कोणी ऐकावं, मी सांगावं दुसऱ्याने ऐकावं, एवढंच आहे फक्त. आपली ऐकून घ्यायची क्षमता नाही. ऐकून घेतलं पाहिजे, सांगतात ना ऐकून घेतलं पाहिजे, परंतु ऐकायची क्षमता राहिलीच नाही कुणाकडं. फक्त मीच सांगावं, मीच सांगावं, मीच सांगावं, उपदेश करावा असं वाटतं कुणालाही. म्हणून ऐकलं पाहिजे. आणि ते काय म्हणतात मग, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर नाही भजन केलं तर जन्म तुमचा वाया जाईल. कारण याच जन्मात हे सगळं करता येतंय, दुसऱ्या जन्मात येत नाही ना. याच जन्मात भगवंताची प्राप्ती, याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान. म्हणून सांगतात ते त्यांचं काय, अरे या देहामध्ये तुम्हाला देव होता येतं, तुम्हाला संत होता येतं, तुम्हाला माणूस होता येतं आणि नवे नवे तुम्हाला राक्षसी होता येतं. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे आपल्याला काय व्हायचंय, हे ठरवलं पाहिजे. या देहात काहीही होता येतं. भिल्लाची मुलगी शबरी, तिने काय ठरवलं, प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं, आपल्याला प्रभू रामचंद्र भेटले पाहिजे. ठरवलं का नाही ठरवलं, ठरवलं. तिच्या घरात दारात रामप्रभू आले. मग याच्यापेक्षा पुढचं उदाहरण काय पाहिजे तुम्हाला. म्हणून आपण काय करतो हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपण काहीतरी वेगळंच ठरवतो. मला सांगा, आपण आज इथं 100 माणसाला जेवण आहे. आपण जर 100 माणूस जेव घालायचं ठरवलं, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, ठरवलं 100 माणसाला जेवण घालायचं, काही शक्य आहे का अशक्य. इथं असा माणूस आहे का कोणी, माझी ताकदच नाही बा 100 माणसाला जेवण आहे का कोणी. ठरवलं तर बरं का. आणि असं जर ठरवलं 7 दिवस नुसत्या पंक्तीत झोडायच्या, जर ठरवलं तर काय कमी आहे का पंक्तीला आता सध्या, कुठं चालूच आहे. मग आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपण जर ठरवलं एखाद्याला गरीबाला येडवाकडे घर बांधून द्यायचं, असं जर मनात ठरवलं, होऊ शकतंय ना, काय अशक्य आहे त्याच्यात. आणि आपण जर ठरवलं एखाद्याचं घरच मोडायचं तर काडी लावायची त्याच्या घराला, जमन का नाही. बरं जाऊ दे, एखाद्याच्या गोरगरिबाच्या एखाद्या मुलीचं लग्न जमायचं ठरलं, आपण जर मनातून ठरलं तर जमन ना का नाही जमायचं. आणि जमलेलं मोडायचं ठरलं तर असं आहे आपलं. म्हणजे आपण करतोय काय हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण आपले विचार काय आहेत हे आपल्यावर डिपेंड आहे, आपल्यावर निर्णय आहे त्याचा. मग आणि इथे निर्णय याच जन्मात घेता येतो, पुन्हा नाही. म्हणून या माऊली सुंदर सांगतात, येण्याची शरीरे थाप द्या, येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना रे झारे चिरा पडे. याच शरीराने या 84 लाख येऊनी फिरणं बंद करता येतं, याच शरीराने. एवढी ताकद याच्यामध्ये.
शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर साध्य होय केले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साध्य होय केले शरीर साधने परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर साध्य होय केले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधन परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधन परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म एवढं या शरीराने साध्य करता येतं परंतु तुम्ही ठरवलं तर करता येतं बरं का तुम्ही ऐकलं तर करता येतं मग आता हे कीर्तन भजन प्रवचन कथा कशासाठी आहेत याच्यासाठीच आहेत हे आपल्याला कळलं नुसतं कीर्तन ऐकणं म्हणजे पुण्य आहे का तरी नुसतं कीर्तन ऐकणं म्हणजे पुण्य नाही नुसतं भजन करणं म्हणजे पुण्य आहे का नुसतं भजन करणं म्हणजे पुण्य नाही मोक्ष नाही मुक्ती नाही काही नाही नुसती पूजा करणं म्हणजे पूजा पुण्य आहे का तर नुसती पूजा करणं म्हणजे हे कशासाठी आहे हे ऐकून घ्यायचं याचा अनुग्रह तुमच्या पुढं ताट वाढलं तुमच्या पुढं पंचपक्वान्नाचं ताट वाढलं तुम्ही खाल्लं की त्याचा रिझल्ट आहे का नाही ते खाल्ल्याला पचलं पाहिजे तर त्याचा रिझल्ट आहे तसं हे नॉलेज हे ग्रंथातलं ज्ञान हे आपल्या माथ्यात आलं पाहिजे नुसतं गाथ्यात नाही पाहिजे हे माथ्यात आलं पाहिजे माथ्यातून आपल्या शरीरात अंतःकरणात उतरलं पाहिजे त्या अंतःकरणातून आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी त्याच्यामधून आपलं ते प्रगट झालं पाहिजे त्याच्यामधून कर्मातून आपल्या ते दिसलं पाहिजे समोर काय आहे त्यावेळेस त्या ग्रंथाचं त्या ज्ञानाचं रिझल्ट आहे ठरा विठ्ठल म्हणून नुसतं ऐकणं म्हणजे परमार्थ नाही नुसतं करणं म्हणजे परमार्थ नाही नुसतं भजन म्हणजे परमार्थ नाही समजून घ्या मी काय बोलतो नुसतं ऐकणं म्हणजे परमार्थ नाही नुसतं भजन करणं म्हणजे परमार्थ नाही पुण्य नाही नुसती कथा ऐकणं म्हणजे पुण्य नाही तर ते आपल्यामध्ये जीवनामध्ये आत्मसात किती करता येतंय हे महत्वाचं आहे छोटासा दृष्टांत सांगतो एक दिवशी काय झालं एकादशीचा दिवस होता आणि मी आमच्या घरच्याला सांगितलं मी आता ग्रंथ वाचितो मी रोज वाचितो गाथा ज्ञानेश्वरी आपलं सांगितलं ग्रंथ वाचितो आणि 12वा अध्याय घेणार आहे पसायदान घेणार आहे तोपर्यंत कुणी आलं तरी मला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अगदी बाहेर सांभाळून घ्यायचं ते कुणी असो मी ग्रंथ वाचित असताना माझं 12वा अध्याय झाला आणि पसायदानाला सुरुवात झाली त्यावेळेस दारामध्ये एक भिकारीण आली ऐका लक्ष देऊ भिकारीण आली आणि मोठमोठ्याने वरडू लागली हाय का कोणी आतमध्ये मला लय भूक लागली मला काहीतरी खायला पाहिजे आणि माझ्या तोंडात शब्द काय होते जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे शब्द माझ्या तोंडात होते त्यावेळेस ती भिकारीण तशी आरडायला लागली आणि आरडत असताना ते शब्द माझ्या कानावर येऊ लागले ते शब्द कानावर आले मला असा राग आला मी पसायदान वाचित होतो ना म्हणत होतो मला राग आला मी आधीच ते सांगून ठेवलं होतं माणसाला की तो हे असं मला माझ्या कानावर काही आलं नाही पाहिजे विक्षेप नाही झाला पाहिजे आणि ते शब्द कानावर आल्यावर मी मोठ्याने वरडलो अरे तुम्हाला दिसत नाही का बाहेर कोण आरडत आहे माझ्या कानावर शब्द येत आहेत त्यावेळेस ती हळूच बाहेर गेली आणि त्या भिकारणीच्या कानात जाऊन सांगितलं आरडू नका पोथी वाचतायत मालक आरडू नका मी काय करते तुम्हाला आज जाते आणि वाढून खायला घेऊन येते तुम्ही शांत बसा काय म्हणली ती
मी खायला तुम्हाला घेऊन येते, तुम्ही शांत बसा, फक्त कलमा करू नका. मग मला सांगा, माझ्या तोंडात शब्द काय होते? जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मी रती वाढो हे माझ्या तोंडात होतं. आणि सत्कर्म कोण करीत होतं? बोला, कोण करीत होतं? बोला बोला. मग मला सांगा आता, मी अध्याय वाचला, मी कीर्तन करतो, मी कथा करतो, मी भजन करतो, मी सगळं काही पुण्य करतो, आणि मी तोंडाने सत्कर्म करतो आणि ती हाताने करते. मला सांगा आता देवाला कोण आवडल? बोला बोला बोला, यात काय अवघड आहे? म्हणून आपण म्हणतो मी कीर्तनकार आहे, मी भजन करतो, मी कथा करतो, मी का परमार्थ करतो, पण तू देवाला किती आवडतो हे महत्वाचं आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून नुसतं परमार्थ करणं म्हणजे पोशाख घालणं, टाळ वाजणं, दिंडीत जाणं, नामस्मरण करणं म्हणजे नुसतं परमार्थ नाही. हा, हे लागतं त्याला, हे बाह्य रंग सगळे असल्याशिवाय तो होत नाही, परंतु ते अंतःकरणात किती उतरतंय हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात ते उतरलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा मानव देह आहे. परंतु आपण काय केलं? आपण या संसारात चिकटून बसलो. हिच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया वाईट सांगितली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज नीट ऐका. आपण म्हणतो माया वाईट आहे, अहंकार वाईट आहे. माया वाईट नाही, फक्त संकल्पित करायची सांगितली. काय सांगितलं? संसारातली माया फक्त परमार्थात वापरा, ती चांगली आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा, फक्त संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया काढून घ्या. पण आपल्याला तेच जमत नाही मुळात. आपण दिंडीत चला म्हटलं की काय म्हणतो? नाही, सरकी लावायची, लहान आले लेकरं आहेत घरी, म्हणजे माया आडी येते, माया सुटत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो, माऊलीने सुंदर लिहिलेला आहे. माऊली काय सांगतात की आपण त्या पोपटासारखे, पोपटासारखे, तुमच्या माहितीच तर तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं, सांगून जातो. पोपटासारखे आपण. पोपट काय, पोपट धरायला जे लोक येतात ते काय करतात? पोपट पकडण्यासाठी एक इतकी एवढी एवढी नळी आणतात. आणि ती नळी आणतात आणि जंगलामध्ये जिथं पोपटाचं वास्तव्य आहे त्या झाडाला अशी बांधतात. ती नळी अशी बांधतात आणि त्या नळीवर काहीतरी थोडं थोडं खायला टाकतात. तो पोपट लांबून येतो आणि त्या नळीवर बसतो. त्या नळीवर पोपट बसला की त्याच्या बॅलेन्सनी काय होतं? ती नळी फिरती. ऐका, ती नळी फिरल्यानंतर ते पोपट उलटा होतो. असा उलटा झाला, त्याला वाटतं मी चिटकलो पाईपाला, त्या नळीला चिकटलो मी, असं त्याला वाटतं. ते मोकळा असतो. मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तो मोकळाच असतो, फक्त त्याला भावना ती होती मी चिकटलो. ते असं घट्ट धरतं त्या नळीला, सोडितच नाही. माऊली सुंदर लिहितात, का शुकाचे अंग भारे, नळिका भोविन्नले रे मोहारे, तेने उडावे तेन पुरे मन शंका. त्याने उडायचं पण त्याच्या मनात शंका आली की मी चिकटलो. सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी. असं ते पोपट असतं, मोकळं असताना चिकटून बसतं घेण्यान देण्याचं. तसं आपलं आहे. मग ते लोक जवळ येतात, त्याला ओढायचा प्रयत्न करतात, ते ओढलं तरी सुटत नाही, सोडित नाही, ते पायच सोडित नाही. मग माऊली पुढं माऊली बोलतात, का काजे विना तोडला, सांगपा अनेके काय बांधला. सांगा त्याला कोणी बांधलंय का? का काजे विना तोडला, सांगपा अनेके काय बांधला, न सोडिता नेला अर्धा तोडून. ते सोडीना ना, मग हे लोक त्याच्या नाख्या का तोडून टाकतील. त्या पॅक धरलेला असतं ना, त्या नाख्या तोडते तेव्हा ते मोकळं होतं. तशी गत आपली आहे. आपण त्या संसाराला सोडतच नाहीत, म्हणून आपली ती गत होती. यम आपल्याला वढून नेतात, बळच वढतात. साधू संत दमून जातात. अरे दिंडीत तरी चल, सप्त्याला तरी चल, कीर्तनाला तरी चल. आता महाराज मग आडून आडून दमले, चला कीर्तन सुरू व्हायला लागलंय, किती लोक आले. असं आहे आपलं. म्हणून माऊली सांगतात त्या पोपटासारखं आपली गत आहे. ते आपण सोड. बरं, अनेक आपल्याला इशारे आहेत त्याच्यासाठी, अनेक लोक आपल्याला सावध करतात, परंतु आपण सावध होत नाहीत. आपल्याकडं लग्न करतात ना आपण सगळे. लग्नाच्या आधी काय असतो कार्यक्रम आपल्याकडे? बोला भाऊ मामा, तुमच्याकडेच पाहून कीर्तन याला. आपल्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी काय कार्यक्रम असतो? तर मुळ खाली बघायला लागली. काय असतो कार्यक्रम?
असते ना हळद. आपल्या नवरदेव नवरीला काय केलं जातं? हळद लावल्या जाते. आपल्याकडं जर आपण एखाद्या झाडावरून पडलो, एखाद्या जनावरांनी मारलं आपल्याला, ऐकून घ्या, मुक्का मार लागला तर आपल्याकडे काय लावतात? आंबे हळद. आता कसे बोलले बरं? मग अशी आंबे हळद आपल्याकडे मार लागल्यावर लावतात. मग तसं लग्नाच्या वेळेस ही जी मोठी मोठी मंडळी असते हळद लावायसाठी लांबून काही येतात, नातेवाईक सोयरे संबंध सगळे येतात ना, आणि आपल्याला हळद लावतात, बारी बारचीन लावतात ते. हा, मग ते सांगत असतात आपल्याला, आज हळद लावून घे, उद्यापासून मुक्का मार खायचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ते आपल्याला ते कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबा या संसारात कसं आहे, संसारात जर तू पडलास तर तू नाही जर ऐकलं तर वाहत जाशील. म्हणून अभंगाच्या करिता बरोबरी दुरावसे दूरी, 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 करिता बरोबरी दुरावसे दूरी. भवाची ये पुरी वाहावसी, भवाची ये पुरी वाहावसी, भवाची ये पुरी वाहावसी, भवाची ये पुरी वाहावसी. करिता भरभरी दुरावसे दूरी, करिता भरभरी दुरावसे दूरी, करिता भरभरी दुरावसे दूरी, करिता भरभरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता भरभरी दुरावसे दूरी, करिता भरभरी दुरावसे दूरी, दुरावसे दूरी, दुरावसे दूरी. असा संसार आहे, त्याच्यामध्ये सगळं दुःख आहे. म्हणून सगळा संसार, तुम्ही कुणाचाही संसार सुखी नाही. श्रीमंत असो, गरीब असो, मोठा असो, छोटा असो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला तितकंच टेन्शन असतं. तुम्ही किती श्रीमंत माणूस पहा, त्याच्याकडं पैसा भरपूर असेल तर शरीराने काही व्याधी असेल, किंवा शरीर सुदृढ असेल, संततीकडून दुःखी असेल, काही ना काही संसारामध्ये दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा सगळा संसार दुःखी आहे. म्हणून महाराज म्हणतात, सुख मग कुठे? सुख थाप द्या. जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मेरा मन लागो फकीर में, मेरा मन लागो फकीर में. राम भजनात जे सुख आहे ते कुठंच नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अरे अमृत या जगामध्ये असताना ते अमृत सोडून विष कशाला पितोस? म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. आणि ही भक्ती करण्यासाठी साधकाने विचारलं याच्यासाठी काय लागल, तर महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण.
कारण काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठ्ठलाची तुका मने आन विठ्ठलाची करिता भरोभरी दुरावते दूरी करिता भरोभरी दुरावसे दूरी तुका विठोबाचे तुका म्हणे विठोबाचे करिता बरोबर दुरावसे दूरी करिता बरोबर दुरावसे दूरी भवाची ये पुरी वाहवसी भवाची पुरे वाहवसी भवाची पुरे वाहवसी भवाची पुरी वाहवसी भवाची पुरी वाहवसी काय बरोबरी दुरावसे दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची काही लागत नाही याच्यासाठी फक्त भाव लागतो शुद्ध भाव पाहिजे फक्त तुमच्याकडं काय आहे याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही फक्त तुमचा भाव किती आहे हा महत्वाचा आहे मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पा वयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भल तेची हो एक फळ जर तुमच्याकडं असेल तर माऊली म्हणतात ते खूप आवडतं देवाला मग तो देव ते फळ माझ्याकडे द्या अशी याची वाट पाहत नाही ते पुढच्या ओवीत काय म्हणतात भक्त माझ्याकडे दावी मग मी दोन्ही हात ओढवी देठून फेडिता सेवी मुखीच घाली ते द्या असं पुढं हात लांबायच्या तयारीत भक्त जरी असला तर तितका दम निघत नाही देवाला ते दोन्ही हात ओढून घेतात त्याची आणि देठ सुद्धा काढीत नाहीत माऊली वर्णन करतात भक्त माझ्याकडे दावी मी दोन्ही हात ओढवी देठून फेडिता सेवी मुखीच घाली असा इतका फक्त भाव पाहिजे माणसाकडे भाव पाहिजे तुम्ही गाव पंगत घातली ऐका 2 मिनिटात आपण सेवा संपणार आहोत गाव पंगत घातली एक जण मुंबईला राहिला आणि गावात सप्ताह होता मोठा श्रीमंत माणूस खूप पैशावाला त्याला इच्छा झाली आपल्या राजपिंपरीत खूप मोठा सकाराम महाराजाचा उत्सव होतोय आणि आपण काहीतरी अन्नदान केलं पाहिजे म्हणून आला आणि गावातल्या लोकांना म्हटला मी सगळे गावातली अख्ख्या लोकांना जेव घालतो मला एक पंगत द्या सांगितलं ठीक आहे बाबा कर सुंदर पंगत केली त्यांनी गुलाबजांबू बालुशाही
बासुंदी, चिवडा, भजे, अगदी 10-15 असे त्यांनी पदार्थ केले. इतकी सुंदर पंगत केली. सगळे लोक थक्क झाले. वा वा म्हणले, असं जेवण कुठंच नाही म्हटले. पंक्ती बसवल्या, हजारो लोक पंक्तीला बसले आणि त्या पंक्तीत वाढ चालू झाली. सगळ्याला वाढलं आणि वदन एकवळ घ्या म्हटले. म्हणा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा म्हटले आणि पंक्ती सुरू झाल्या आणि हे महाशय बुटासहित त्या पंक्तीत फिरू लागले आणि सांगायचे, जेव्हा पोटभर जेव्हा, काय लागन ते मागून घ्या. असं तुम्ही खाल्लं होतं का? कधी खाल्लं होतं का? मला सांगा, लाखो रुपये खर्चून पंगत घातली, परंतु मनात भाव नाही ना, काय फायदा आहे का त्याचा? आणि आपल्यासारख्या गरीब माणसाने पंगत घातली. भाजी, भाकर, कांदा, मिरची, असं त्यांनी सुंदर लोणचं वाढलं आणि वाकून नमस्कार करून सांगायचा, पोटभर जेवा बरं का, मानून घ्या जे असन ते. तुम्ही कोणती पंगत मोठी म्हणतात? गरिबाची पंगत. त्याला कारण त्याच्यात भाव आहे, म्हणून भाव महत्वाचा आहे. भावाचे कारण मोक्षाचे साधन बोलिले, असं आहे. म्हणून आपल्या ठिकाणी जे आपण करतो ते भावनेने करा. फक्त लोकाला देखावा म्हणून करू नका किंवा काहीतरी करायचं म्हणून करू नका. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावा याचे निमिषे. भाव खूप महत्वाचा, म्हणून महाराज म्हणतात, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. तया सापडला देव, तया सापडला देव, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. तया सापडला देव, तया सापडला देव, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. प्राप्त झाला जया भाव, तया सापडला देव. देव भावाचा भोकेला, हाचे दुष्काळ तयाला. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची अनेक प्रमाण आहेत. म्हणून महाराज म्हणतात, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे अपुरे वाहावसी. काही नलगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे अपुरे वाहावसी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुले देवा पुढे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध, नाही उच्चारिला अधिकार मी आम्हाला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही